राज्यात मोठे फेरबदल होतील. मोठे म्हणजे किती मोठे, तर राज्यामध्ये नेतृत्व बदल होईल. म्हणजे काय, तर देवेंद्र फडणवीसांना दिल्लीला पाठवलं जाईल. मग सीएम कोण? एकनाथ शिंदे? नक्की सांगता येणार नाही. पण भाजपमध्ये सुद्धा डार्क हॉर्स आहेतच की, त्यातला एक सीएम होईल. या चर्चा काही पहिल्यांदा घडत नाहीयेत. यावेळी मात्र या चर्चांना आलेला वेग पाहता आणि त्या दिशेनं होणाऱ्या राजकीय हालचाली पाहता बिटवीन द लाईन काहीतरी घडतंय का असा प्रश्न पडतो. म्हणजे कसं, तर मध्यंतरी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि बावनकुळे सीएम होतील असं विधान केलं होतं. दोन मराठा उपमुख्यमंत्र्यांमध्ये सीएम जर बदलायचा झालाच तर तो ओबीसी प्रवर्गातनं दिला जाईल आणि अशा वेळी बावनकुळेंचं नाव समोर येऊ शकतं. 2-4 दिवसांपासून एकाएकी मनोज जरांगे पाटलांनी आपला मोर्चा बावनकुळेंच्या दिशेने वळवलाय. निमित्त मात्र त्यांनी शिंदेंवर सुद्धा टीका केलीय. दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील मोदींना जाऊन भेटलेत. तिकडे अमित शहांचे कोल्हापूर, पुणे, मुंबई असे महाराष्ट्राचे सातत्याने दौरे झालेत. जेनझींच्या आंदोलनानंतर एकाएकी भाजपसाठी देखील मित्रपक्षांचं महत्व वाढले. तिसरीकडे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा झालाय. या दौऱ्यामध्ये ते कोणाला भेटले, नेमकी कोणती चर्चा झाली हे स्पष्टपणे समोर आलेलं नाहीये. तिकडे शरद पवारांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला असला तरी एनडीए सोबत जाण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावलेली नाहीये. शिंदे पवार या नव्या समीकरणाचं गणित देखील घातलं जात आहे आणि या पार्श्वभूमीवर घडणारी नेतृत्व बदलाची चर्चा अधिक महत्वाची ठरतीये. या व्हिडिओतनं आपण नेतृत्व बदलाची नेमकी शक्यता किती आहे, बातम्यांमागे नेमके कोणते अर्थ आणि कोणत्या दिशेनं राजकारण चालू आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडूचा स्पेशल सेगमेंट बिटवीन द लाईन. नेतृत्व बदलाच्या चर्चेचं मूळ आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व नको असण्याचं कारण. फडणवीसांनी 2014 ते 19 सक्षमपणे मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं. पक्षाचा आदेश मान्य करत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. 2024 मध्ये त्यांच्याच नेतृत्वात पक्षानं विधानसभेत कमबॅक केलं. 24च्या लोकसभेच्या अपयशाबाबत त्यांनी जबाबदारी देखील स्वीकारली होती. अगदी गोपीचंद पडळकर ते नितेश राणे आणि विखे पाटील ते अशोक चव्हाण अशी गोळाबेरीज करणं, बहुजन नेतृत्व पक्षात तयार करणं याचं क्रेडिट एक हाती फडणवीसांना जातं. थोडक्यात नेतृत्वासाठी आवश्यक ज्या ज्या गोष्टी असतात त्या फडणवीस करताना दिसून येतात. असं असलं तरी फडणवीस नकोत असं वाटण्याचं कारण काय? कारण या चर्चा काही पहिल्यांदाच आलेल्या नाहीयेत, पहिल्यांदाच होत नाहीयेत. सातत्याने फडणवीसांना दिल्लीला पाठवण्याचं राजकारण हे होत असतंच. पण सध्या या चर्चा झडण्याचं महत्वाचं असं कारण आहे. त्याचा मार्ग मात्र युपी मार्गे दिल्ली असा आहे. तो नेमका कसा हे सुरुवातीला समजून घेऊयात. 2027 साली युपीच्या निवडणुका आहेत. योगी आदित्यनाथ हे मोदींनंतर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून समोर येऊ शकतात. पण कधी जर योगी आदित्यनाथ यांनी मोठ्या बहुमताने युपी जिंकलं तर युपीच्या विजयाचं संपूर्ण क्रेडिट योगी यांच्या पथ्यावर पडलं तर, हिंदुत्वाचं राजकारणच भाजपला जिंकू शकतं हे स्पष्ट झालं तर, संघाने योगींच्या मागे उभा राहण्याचं ठरवलं तर, यासाठी योगींचं विक्रमी फरकाने युपीमध्ये निवडून येणं आवश्यक असेल. पण योगींच्या अगोदर मोदींनंतर कोणच्या यादीमध्ये नाव येतं ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं. अमित शहांचा क्लेम योगींपेक्षाही मोठा आहे. शहांच्या नेतृत्वात भाजपने पश्चिम बंगाल, युपी सहित नॉर्थ ईस्ट मध्ये सत्ता मिळवलेली आहे. भाजपला विनिंग मशीन करण्यात अमित शहांचा वाटा मोठा आहे. प्रशासकीय पातळीवर कलम 370 पासून ते नक्षलमुक्त भारत घडवण्याचं क्रेडिट अमित शहांना जातं. दिल्लीच्या राजकारणात भाजपच्या केडरमध्ये आणि एनडीएच्या घटक पक्षांमध्ये अमित शहा यांच्याकडे नेतृत्व म्हणून पाहिलं जाऊ लागले. आता या दोघांच्या स्पर्धेमध्ये डार्क हॉर्स प्रमाणे समोर येणारं नाव आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. आता देवेंद्र फडणवीस यांच्या जमेच्या बाजू नेमक्या काय आहेत ते थोडक्यात पाहूयात. त्यांच्या फेवर मधली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नागपूर आणि संघाचं स्ट्रॉंग कनेक्शन. दुसरी गोष्ट आहे त्यांचं वय. फडणवीस हे 56 वर्षांचे आहेत, राजकारणातले तरुण आहेत. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कास्ट फॅक्टर. ना ओबीसी ना क्षत्रिय असल्यानं ते पॉलिटिकली या जातींना जोडणारे मॅग्नेट ठरू शकतात. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे हिंदुत्ववादी नेते म्हणून नसणारी इमेज. आणि पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद. आता ही पाचवी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद असणं, राज्यात एक हाती नेतृत्व असणं आणि हीच गोष्ट फडणवीसांना या स्पर्धेत उजवी ठरवते. मुंबईची इकॉनॉमी लॉबी, महाराष्ट्रातल्या खासदारांचं असणारं बळ अशा अनेक गोष्टी जुळून आणण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची फडणवीसांसाठी महत्वाची ठरते.
अगदी नेमकेपणाने सांगायचं तर हाऊस ऑफ कार्ड मध्ये फ्रँक अंडरवूड असं म्हणतो, आय हॅव ऑलवेज सेड दॅट पॉवर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी, बट वेन इट कम्स टू इलेक्शन्स मनी गिव्स पॉवर. वेल, अ रन फॉर इट्स मनी. सत्ता ही पैशांमध्ये मोठी आहे, पण जेव्हा निवडणुकीची वेळ येते तेव्हा पैसा दाखवून देतो खरा बाप कोण आहे ते. मुंबई लॉबीचे उद्योगपती मागे उभा राहणं, हा अवाढव्य पैसा निवडणुकीत उपयोगी येणं हे महत्वाचं. हे लक्षात आलं तर समजतं की मुंबईची इकॉनॉमी हातात असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तेत मुख्यमंत्री म्हणून निवडणुकीपर्यंत टिकून राहणं फडणवीसांसाठी किती महत्वाचं आहे. आणि हेच गणित लक्षात आलं तर समजतं फडणवीसांना पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतनं बाहेर काढायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरनं त्यांना दूर करणं किती महत्वाचं ठरतं. आता नेतृत्व बदलाची आजवर जी लाईन चालू होती ती राज्यातल्या विरोधकांना, पक्षांतर्गत नेत्यांना, मित्र पक्षांना देवेंद्र फडणवीस नको होते म्हणून. पण सध्या चालू असलेली नेतृत्व बदलाची जी लाईन आहे ती केंद्रात नाही आणि यामुळेच ती अधिक गांभीर्यानं घ्यावी लागते. असो, तर फडणवीस मुख्यमंत्री म्हणून का नको आहेत हे समजून घेतल्यानंतर फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरनं दूर करणं इतकं सोपं असेल का हे सुद्धा समजून घ्यावं लागतं. मुख्यमंत्री पदावरनं फडणवीसांना सहजासहजी दूर करता न येण्याचं पहिलं आणि महत्वाचं कारण ठरतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची वृत्ती. यू लव्ह हिम और हेट हिम बट यू कांट इग्नोर हिम. हे टिपिकल वाक्य आहे, पण हे तंतोतंत देवेंद्र फडणवीस यांना लागू होतं. राज्यात जरांगे पाटलांचं आंदोलन अगदी टिपेला पोहोचलं होतं. लोकसभा इलेक्शन होत्या तेव्हा याच देवेंद्र फडणवीसांनी बीड सारख्या लोकसभेत प्रचाराला जाऊ नये असं सांगितलं जात होतं. फडणवीसांबाबत मराठा आंदोलनाच्या आडून मोठा रोष असल्याचं वातावरण तयार करण्यात आलं होतं. पहाटेचा शपथविधी फसला तेव्हा सुद्धा फडणवीसांमुळे शिवसेना दूर झाली म्हणून पक्षांतर्गत फडणवीस विरोधी सूर तयार झाले होते. शिंदेच्या बंडानंतर होण्याची वेळ आलेल्या फडणवीसांची अस्वस्थता महाराष्ट्राने पाहिली होती. पण या सगळ्या गोष्टींचा अंतिम निकाल काय लागला तर देवेंद्र फडणवीस टिकून राहिले. टिकून राहण्याची ही वृत्ती फडणवीसांची दखल घ्यायला भाग पाडते. संपल्याची चर्चा होणं आणि त्यातनं बाहेर पडून नेतृत्व सिद्ध करण्याची जी कला शरद पवारांची होती तीच फडणवीसांकडे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. या लढाईच्या वृत्तीमुळेच देवेंद्र फडणवीस सातत्याने रिलेव्हंट ठरत राहतात. मुख्यमंत्री पदावरनं फडणवीसांना सहजासहजी दूर करता न येण्याचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे महाराष्ट्राचं पॉलिटिकल स्ट्रक्चर. गुजरात असेल, मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहार या भाजप शासित प्रमुख राज्यातले मुख्यमंत्री हे नामधारी मुख्यमंत्री आहेत. या राज्यातल्या पक्ष नेतृत्वाला साईडलाईन करून केंद्राच्या इशाऱ्यावर काम करणारे मुख्यमंत्री भाजपने इथे विराजमान केले. जे शिवराज सिंह चौहान यांच्या बाबतीत झालं तेच फडणवीसांच्या बाबतीत होऊ शकतं असं बोललं जातं. पण इथं महाराष्ट्राचं पॉलिटिकल स्ट्रक्चर महत्वाचं ठरतं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं सर्वाधिक 13 खासदार महाराष्ट्रातनं निवडून आणत कमबॅक केलं. कोणताही स्टेट लीडर नसताना काँग्रेसने हे करून दाखवलं. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काँग्रेसला पूरक असणारं महाराष्ट्राचं राजकारण. इतर राज्यांप्रमाणे दोन विरोधी पक्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण विभागलं गेलेलं नाहीये. भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार गट या प्रमुख पक्षांसोबतच प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, राज ठाकरेंची मनसे इथल्या राजकारणात कमी अधिक प्रमाणात आपला स्पेस ठेवून आहेत. विरोधी पक्षासोबतची थेट स्पर्धा महाराष्ट्रात नाहीये. ती मित्र पक्षांमध्ये आहे, ती विरोधकांच्या अंतर्गत स्पर्धेत आहे, ती पक्षापक्षांमधल्या गटातटात आहे. अशा वेळी नेतृत्व जर खमकं नसेल तर ही यादवी डोकं वर काढू शकते. अशा वेळी काँग्रेस सारखे पक्ष ही स्पेस अगदी विदाऊट स्टेट लीडर, विदाऊट नरेटिव्ह देखील मिळवू शकतात याची जाणीव भाजपच्या हायकमांडला आहे. शरद पवार समर्थक किंवा काँग्रेस समर्थक संपलेत का तर नाही, ते शांत आहेत. ते सहकारी संस्थांमध्ये, साखर कारखान्यांमध्ये, अगदी प्रशासनामध्ये सुद्धा सुप्तावस्थेत आहेत. थोडीशी मोकळीक सत्तांतरासाठी पुरेशी ठरू शकते याची जाणीव भाजपच्या हायकमांडला आहे. संघाला सुद्धा आहे. थोडक्यात महाराष्ट्राचं हेच पॉलिटिकल स्ट्रक्चर इथं नामधारी राजकारणासाठी जागा देत नाही. इथलं नेतृत्व सर्व पातळीवर हिशोब ठेवणारं आवश्यक ठरतं आणि इथंच देवेंद्र फडणवीस उजवे ठरतात. मुख्यमंत्री पदावरनं देवेंद्र फडणवीस यांना सहजासहजी दूर करता येत नाही याचं तिसरं कारण म्हणजे पर्यायी नावं. फडणवीस नसतील तर नेमकं कोण? नामधारी मुख्यमंत्री असण्याच्या मर्यादा पाहिल्या. फडणवीसांना पर्याय म्हणून पहिलं नाव चर्चेत येतं ते एकनाथ शिंदेंचं. शिंदेंकडे राज्याचं नेतृत्व सोपवणं आणि 2029च्या लोकसभेची धुरा देणं हा केंद्राचा कार्यक्रम ठरू शकतो. पण इथं शिवसेना पुन्हा थोरल्या भावाच्या भूमिकेत जाते. ती चूक भाजप पुन्हा करणार नाही.
पक्षांतर्गत नेतृत्व बदलात पहिला फॅक्टर येतो तो जातीचा. दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आहेत. जनगणनेमुळे ओबीसी अस्वस्थ आहेत. आरक्षण विरोधाची लाट, जरांगे पाटलांचं आंदोलन ओबीसी समाजाला अजून अस्वस्थ करू शकतं आणि अशा वेळी मराठा मुख्यमंत्री देण्याचा निर्णय भाजप घेणार नाही. जर सत्ता संतुलनासाठी ओबीसी पर्याय समोर आणायचा तर मराठा समाज हा नामधारी ओबीसी मुख्यमंत्री टिकू देणार नाही. या गोल्डन ट्रायंगल मध्ये मग फडणवीसांचं ब्राह्मण असणं सगळ्यात महत्वाचं ठरतं. कास्ट फॅक्टरवर योग्य असा पर्याय समोर येत नाही. या पलीकडे जर पर्यायी नावाचा विचार करायचा असेल तर 2029 ची लोकसभा निवडणूक नेमकं कोण एखादी हँडल करू शकतो? डिलिमिटेशन विधेयक जर लागू झालंच तर नव्याने झालेल्या मतदारसंघातनं उमेदवार हिरण्यापासून तो निवडून आणण्याची जबाबदारी कोण घेऊ शकतो हा महत्वाचा फॅक्टर ठरतो. आणि अशा वेळी सगळ्या चर्चा फडणवीसांपाशीच येऊन थांबतात. साहजिकच दिल्लीच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस डार्क हॉर्स ठरू नयेत म्हणून त्यांना मर्यादित करणं गरजेचं ठरत असलं तरी सुद्धा फडणवीसांना पर्याय नाही हीच सध्याची वस्तुस्थिती आहे.